प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. आणि आजचा आपला विषय आहे की कोणते देव देव नाहीत. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात आपण अध्यायाच्या प्रेषितांचा अध्याय आहे 19 वचन आणि 19 अध्याय 26 वचन काय म्हणते बघा. तुम्ही पाहता व ऐकता की हाताने केलेले देव हे देवच नाहीत. असे ह्या पौलाने केवळ इफिसात नव्हे तर बहुतेक सर्व आशिया प्रांतात बोलवून व पुष्कळ लोकांच्या मनात भरवून त्यांना फितवले आहे. तर इथं काय म्हणते बघा, तुम्ही पाहता व ऐकता हाताने केलेले देव हे देव नाहीत. कोणते देव देव नाहीत. आम्ही जे हाताने देव तयार केल्यात ते देव देव नाहीत. आणि बघा, हे लोक हाताने देव काय केल्यात ह्याचा पुढचा अध्याय जर आपण वाचला म्हणजे आम्हाला समजेल. 27 वचन काय म्हणते बघा. ह्यामुळे आपल्या धंद्याची बदनामी होण्याचा धोका आहे. इतकेच नव्हे तर ज्या महादेवी अंतर्यामीची पूजा सर्व आशिया प्रांत किंबहुना जग सुद्धा करते तिचे देऊळ व्यर्थ ठेवण्याचा व तिचे स्वतःचे महत्व न ठेवण्याचा धोका आहे. आणि त्या लोकांना काय कळलं म्हणजे काय, ते त्यांच्या धंद्याची बदनामी होईल. हे लोक हाताने देव काय करल्यात, ते हाताने केलेलं देव विकायचं आणि त्याच्याद्वारे पैसा कमवायचा हा त्या लोकांचा उद्देश आहे. आणि त्या लोकांनी कळलं की बाबा हे आमचा धंदा बंद पडायला आहे, असा हा विषय आहे. आणि खरोखर मग देव काय आहे आणि कोणता देव खरा आहे हे बघायचं झालं तर तुम्हाला तुम्हीच देव आहे आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे. बायबलमध्ये स्पष्ट म्हटले, तुम्ही देव आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वास करतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय. आणि बघा आणि सगळे पुढे काय म्हणते बघा, विषय समजून या. स्पष्ट म्हटले, तुम्ही पाहता व ऐकता की हाताने केलेले हे देवच नाहीत. आणि खरोखर हे वचन समजून घ्या. यंदा काळ फार भयानक आहे आणि त्या भयानक काळात तुम्ही सापडू नये अशी देवाची इच्छा आहे. आणि कोणीही जिवंत जळू नये. आणि फक्त आम्ही एकटेच जिवंत जळणार नाही, आमची मुलं बाळ, आमची बायका, आमचे आई वडील, चुलती सगळी पाक झाडून जिवंत जळणार. एक माणूस ब्याळ शिल्लक राहणार नाही येणाऱ्या काळात. विषय समजून घ्या. आणि त्यावेळी तुम्ही म्हणता कामा नये की आम्हाला कोणी सांगितलेच नाही. तर हे विषय आहे, तुमचा जीव वाचण्याचा विषय आहे. आणि हे जे युद्ध आहे ते देवाचं आणि सैतानाचं युद्ध आहे. आणि तुम्ही कुठल्या पक्षात जायचं ते तुमच्या हातात आहे. आणि सैतानचा पक्ष धरायचं की देवाचं पक्ष धरायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि बघा पुढं आणि 25 काय म्हटले बघा, त्याने त्यांना व तसल्याच इतर कारागिरांना एकत्र जमून म्हटले, गड्यानो, ह्या धंद्यात आपल्याला पैसे मिळतात हे तुम्हाला ठाऊकच आहे. आणि तुम्हाला सांगतो तो एक धंदा आहे देव करायचा आणि त्यातनं पैसे मिळवायचा एक धंदा आहे. आणि विशेष समजून घ्या. वाचलेलं वचन देव तुम्हाला आशीर्वाद देवाची स्तुती असो.